राज्यात हिंदी भाषेवरून पालकांच्यामध्ये आणि राजकारण्यांच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे. नागरिकांना, मुलांना जे हिंदी सक्तीचं केलं जाणार आहे त्या संदर्भात आपल्यासोबत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिका आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे भूषण तारा भोवाळकर आपल्यासोबत आहेत. मॅडम, मला एक सांगा, राज्य सरकारनं इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत हिंदी सक्ती करण्याचा JR काढलेला आहे. त्यामुळं सर्व पालकांच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे, शिक्षकांच्यामध्ये आहे, शाळांच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे. कसं बघता, ही सक्ती करणे योग्य आहे का? सरकारने चतुरपणाने भाषा वापरलेली आहे. कारण त्यांनी हिंदीची सक्ती असं म्हटलेलं नाही आहे, त्यांनी त्रिभाषा सूत्र असं म्हटलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला 1लीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 3 भाषा आल्या पाहिजेत. त्यातल्या 2 त्यांच्या पक्क्या आहेत, एक मातृभाषा आणि दुसरी परकीय म्हणून इंग्रजी भाषा. ती शिकवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे 5-6 वर्षापूर्वीपासून. आता 3री भाषा कुठली घ्यायची तर हिंदी जास्त जवळची पडते असं सरकारचं मत असल्यामुळे किंवा सरकारला सल्ला देणाऱ्यांचं मत असल्यामुळे ती हिंदी 3री असावी असं त्यांना वाटतं आणि म्हणून हिंदीची सक्ती आहे. परंतु आपल्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुरपणाने असं सांगितलेलं आहे की हिंदीच तुम्ही शिका, असं काही आमचं म्हणणं नाही आहे. त्रिभाषा 3 भाषा आल्या म्हणजे झालं. त्यातल्या 2 पक्क्या आहेत, मराठी आणि हिंदी, हे मराठी आणि इंग्रजी. कारण मराठी ही मातृभाषा आहे, त्याला काय आम्ही धक्का लावलेला नाही आहे. आणि इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ज्ञानभाषा. आता 3री भाषा कुठली घ्यायची आहे तर ते तुम्ही ठरवा. म्हणजे ते विद्यार्थ्यांनी ठरवावं, पालकांनी ठरवावं. मात्र ते शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक आहेत ते एका शाळेमध्ये 20 विद्यार्थी ती भाषा घेणारे जर असले, मग भारतातली कुठली की भाषा असेना, अगदी बिहारी आणि पंजाबी का असेना, 20 विद्यार्थी असले तर आम्ही तो शिक्षक आर्थिकदृष्ट्या मंजूर करू. आता ही गोष्ट व्यवहारता जवळजवळ अशक्य आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एका भाषेसाठी येऊन परप्रांतातला विद्यार्थी 20 विद्यार्थ्यांच्यासाठी शिकवायचं म्हटलं तर ते सरकारलाही शक्य नाही आहे. सरकार काय करणार की त्या काळामधला जेवढा काय त्याचं वेतन असेल तेवढंच देणार आणि ते अल्पवेतन असणार आहे. म्हणजे तासिका तत्व आपण म्हणतो त्या पद्धतीने. त्यामुळे 3री भाषा निवडण्याची आम्ही परवानगी दिली आहे असं मोठ्या चतुरपणाने सांगितलं गेलेलं आहे. मी त्याला म्हणते ती मेख मारून ठेवली आहे की मग लोक म्हणतील की नको हिंदी शिकवणारे लोक आमच्याकडे जास्त आहेत, मुलांनाही जर ते पहिल्यापासून सवय असली तर मग हिंदीच शिकवा. शाळाही तसा हे करतील. शाळा म्हणतील आमच्याकडे 3री भाषा शिकवण्याची सोय नाही आहे, कुठली बंगाली, बिहारी वगैरे, तर मग ती शिकवा. किंवा दक्षिणेकडची, आता दक्षिणेकडचे एखादा जर म्हणला कन्नड घेतो, तमिळ घेतो, तेलुगू घेतो, तर ते 20 विद्यार्थी आणायचे कुठनं प्रत्येक शाळेमध्ये, असा तो प्रश्न आहे. त्यामुळे त्रिभाषा सूत्र हे त्यांनी चतुरपणाने शब्द वापरलेला आहे असं एक शिक्षक म्हणून आणि एक नागरिक म्हणून माझं मत आहे. महाराष्ट्र राज्यातच ही हिंदी सक्तीची केली जात आहे असा एक राजकारणातून आरोप केला जातो आहे. पालकांच्याकडून या गोष्टीला विरोध आहे. कसं बघता याकडे? आत्ताच का गरज पडल्या राज्य सरकारला? आता देशाला स्वातंत्र्य म्हणून इतकी वर्ष झाली, शिक्षण पद्धती व्यवस्थित सुरू आहे, पण आता हिंदीची सक्ती केली जात आहे, कशासाठी? मी आधीच सांगितलं की मला कुठल्याही राजनैतिक विवादामध्ये पडायचं नाही आहे. एक शिक्षक म्हणून, एक नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणूयात आपण म्हणून, आणि माझा अनुभव, मी 45 वर्ष विविध स्तरावर निरनिराळ्या भाषा शिकवलेल्या आहेत. म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय आणि विद्यापीठापर्यंत, आणि 4ही भाषा शिकवल्यात महत्त्वाच्या, म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत. म्हणजे आजसुद्धा माझ्याकडे ते विद्यार्थी येतात. हिंदी ही मी अतिशय आवडीने आणि प्रयोगशील पद्धतीने शिकवलेलं आहे. ते विद्यार्थी आजही तुम्हाला समोर, कारण कल्पकतेने एखादा विषय शिकवला तर तो विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचतो. विरोध हिंदीला नाही. विरोध त्रिभाषा सूत्रामध्ये इतक्या 3 भाषा इतक्या लहानपणी मुलांच्या डोक्यावर मारायच्या का? त्याला अशैक्षणिक येते आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या ते मुलांना न परवडणार आहे. याचा विचार पालकांनीसुद्धा केला पाहिजे. कारण 1लीमध्ये 6-7 वर्षाचं मूल येतं, 6च वर्षाचं,
जेमतेम 5 वर्ष पूर्ण होऊन 6 वर्षाचा, इतक्या लहान वयामध्ये त्याची शारीरिक तयारी फारशी नसते, मानसिक नसते. अहो लिहायचं म्हटलं तर त्याच्या बोटाची पकडसुद्धा लेखणीवर नीट आलेली नसते. तुम्ही बारकाईने पाहिलं तर घरातल्या मुलांचं निरीक्षण करा. 4-5 तास एका जाग्यावर बसणं हे त्या मुलांना अवघड होतं. बाकीचे विषय त्याला शाळा म्हणून नवीन असतात, इतिहास, भूगोल, अमुक ते नावंसुद्धा त्यांना नवीन असतात, पुस्तकं नवीन असतात आणि त्याच्यात आणखीन एक भाषा, 2 भाषा लादणं हे त्या मुलांच्यावर अन्यायकारक आहे. ते अशैक्षणिक आहे आणि बालमानसशास्त्रदृष्ट्या ते अतिशय अयोग्य आहे. याचा पालकांनीही विचार करायला पाहिजे. आता ह्या लहान मुलांना इयत्ता 1ली ते 4थी तुमच्या सांगण्याप्रमाणे किंवा ही वस्तुस्थिती अशी आहे की मुलांना शाळेत बसणंसुद्धा ते कंटिन्यू बसायचं म्हटलं तरी ते सहज सोपं नाही आहे आणि ह्या कवळ्या वयाच्या जीवाशी राज्य सरकार खेळते का? दुसरी गोष्ट, या राज्य सरकारला जे सल्ले देणारे सल्लागार आहेत त्यांच्या बाबतीत आपलं काय मत आहे? नाही, आता सल्लागारांच्याबद्दल मी काय सांगणार, कारण त्यांच्याबद्दल ते म्हणतील. ते सल्लागार आम्ही मोठ्या नामांकित असे निवडलेले आहेत. कोणाच्या नामांकितपणावर आक्षेप घेणारे आपण कोण? कदाचित माझ्यासारख्यालाही म्हणतील, तुमच्यासारख्यालाही म्हणतील, हे सांगणारे तुम्ही कोण म्हणून. तर त्यामुळे कोणाच्या पात्रतेवर अविश्वास नाही आहे. अविश्वास आहे की त्या 3 भाषा इतक्या लहान वयामध्ये इतर विषयांच्यासोबत त्या मुलांच्या डोक्यावर मारायच्या का? आणि ते त्या मुलांच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे, त्यांच्यावर अन्याय करणारं आहे आणि पालकांनी याचा विचार करायला पाहिजे. पालकांना जर वाटत असेल आपलं मूल फार हुशार आहे, कारण सर्वसामान्य मुलाचा ज्याला IQ म्हणतो, इंटेलिजन्स क्वोशंट, म्हणजे त्यांचा बौद्धिक बुद्ध्यांक, तो बुद्ध्यांक सर्वसामान्य वर्गातल्या मुलांचा काय आहे ते पाहून शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवला पाहिजे. एखाद्या पालकाला वाटलं की आपलं मूल फार हुशार आहे तर त्याला ते बाहेरच्या पद्धतीने नवीन विषय, नवीन भाषा शिकवू शकतात. तशी सोय आणि यंत्रणा आपल्या देशामध्ये भरपूर आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. इतर भाषा शिकवण्याच्या आहेत, इतर विषय शिकवण्याच्या आहेत. म्हणजे आपल्या भारतीय विद्यापीठामध्ये तर गणिताच्या सुद्धा स्वतंत्र परीक्षा आहेत. एखाद्याला वाटलं आपला मुलगा फार हुशार आहे आणि त्याला पुढचं गणित शिकवावं, 5वीत असताना मॅट्रिकचं गणित, तर ते बाहेरनं शिकवू शकतात. शाळेमध्ये सगळ्या मुलांच्यावर ते मारायची गरज नाही आहे, कारण सगळ्या मुलांची पात्रता तेवढी असेल असं नाही. सर्वसामान्य मुलांचा बुद्ध्यांक लक्षात घेऊन 3 भाषा सुरुवातीपासून विद्यार्थ्यावर लादणं हे अन्यायकारक आहे असं माझं मत आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे असे काही लोकांचं मत आहे. काही लोकांचा या गोष्टीला विरोध आहे. या आपल्या देशात एक भाषा, राष्ट्रीय भाषा असली पाहिजे, ती कोणती असली पाहिजे आणि हिंदी असली पाहिजे का? काय झालं आहे, आपला देश हा सुरुवातीपासून बहुभाषिक आहे, बहुसांस्कृतिक आहे आणि आपल्या देशामध्ये जेवढी विविधता आहे सर्व प्रकारची, तेवढी कुठल्याही दुसऱ्या देशामध्ये सहसा नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे भाषा हा विषय वादाचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकांचा समज असा आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा असेल. याचं एक कारण मला असं वाटतं आहे, आता तुम्ही सगळे लोक मला वारंवार हा प्रश्न विचारताय, तर याचं कारण असं की आपल्या देशाची राजधानी ही उत्तर प्रदेशामध्ये जुन्या काळापासून आहे. म्हणजे मोगलांच्या काळापासून दिल्ली ही राजधानी आहे आणि तिथे जे बहुसंख्य लोक आहेत ते आसपास हिंदी बोलणारे आहेत. पण ती हिंदी कशी आहे, हिंदीच्या निरनिराळ्या बोली आहेत, त्या एकच एक हिंदी नाही. जसे मराठीच्या बोली आहेत, कोकणी आहे, काय वारली आहे, तशा हिंदीच्या पण बोली आहेत. आणि ते पुढारी त्या गावातनं जर तुम्ही गेलात, मी मगाशी उदाहरण दिलं, लालू प्रसाद यादव जी हिंदी बोलतात ती हिंदी बोलली, आणखीन चित्रपटातली हिंदी बोलली, आणि सध्याचे नेते जे बोलतात, मराठी माणूस जे हिंदी बोलतो ते आणि उत्तरेतला माणूस हिंदी बोलतो ते, त्याच्यात फरक आहे. मराठीमध्ये नसतो का फरक? पुण्याची मराठी वेगळी, कोल्हापूरची वेगळी, तर तसं त्या हिंदीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे कुठली हिंदी तुम्ही प्रमाण मानणार असाही प्रश्न आहे. त्यामुळे एक भाषा असावी का नसावी वगैरे याचा विचार राजकारण्यांनी, तज्ज्ञांनी करावा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा वाद आहे, कारण माझा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला आहे, शिक्षण थोडं स्वातंत्र्यपूर्व काळात नंतर झालेलं आहे, आयुष्य गेलेलं आहे, चळवळी मी अतिशय जवळनं अनुभवलेल्या आहेत. हिंदी भाषा मी स्वतः अतिशय आवडीने शिकलेली आहे, शिकवलेलं आहे, प्रयोग केलेले आहेत त्याच्यात निरनिराळे. हिंदीला माझा विरोध नाही आहे. प्रश्न ती सक्तीची करावी का?
जबरदस्तीने इतक्या लहान मुलांच्या मनात 4 वर्षापर्यंत म्हणजे 4 इयत्तापर्यंत मुलांना मातृभाषेतनं सगळं शिक्षण द्यावं, सर्व विषयांचं. इंग्रजीसुद्धा नको, सध्या इंग्रजी दिलं जातं तेही नको. 4 वर्षापर्यंत त्या मुलाला शारीरिक मानसिकदृष्ट्या सवय होते, आपल्या मातृभाषेचा पाया पक्का होतो, उच्चार करण्याची त्याची शक्ती वाढते. मग इतर कुठलीही भाषा आत्मसात करणं हे सोपं जातं आणि एकदा आपल्या मातृभाषेचा पाया पक्का झाला की माणसाला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर दुसरी भाषा शिकणं सोपं जातं. शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि ते जे जे विरोध करत आहेत त्यांना समजावून सांगून जागृती करायला लागलेत. कितपत त्यांना यश येईल आणि हे जे राज्य सरकारचं धोरण आहे हे कितपत योग्य आहे असं वाटतं? मला वाटतं माझ्या इतका वेळच्या बोलण्यातनं याचा उलगडा आपल्याला झाला आहे की मला कुठल्याही राजनैतिक आणि राजकीय व्यक्तीच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. व्यक्तिशः माझे कोणाशी काही संपर्क असतील किंवा नसतील, कारण मी एक शिक्षक आहे, एक जागरूक नागरिक आहे आणि मला कोणाची पात्रता काय आहे, कोणाचं मत काय आहे याच्याशी मला देणं घेणं आहे. मला माझा विद्यार्थी दिसतो आहे, लहान मुलं दिसत आहेत आणि त्यांचं भावी जीवन दिसतं आहे. तेव्हा त्या मुलांच्या मनामध्ये जर आत्ता गोंधळ निर्माण झाले आणि त्यांना अभिव्यक्त, कारण भाषा ही नुसती शिकायची गोष्ट नाही, भाषा हे संस्कृतीचं वाहन असतं की संस्कृती त्यामुळे पुढे जात असते भाषेमुळे. तर त्यामुळे त्या भाषेच्या वातावरणामध्ये मुलं राहतात आणि त्यामुळे त्यांना त्या सांस्कृतिक आकलन होतं आणि कुठल्याही प्रदेशाची एक संस्कृती ही सबंध देशाच्या संस्कृतीचा एक अंश असतो. म्हणून आधी आपली संस्कृती, आपली भाषा नीट आली की मग जगाच्या पाठीवर कुठेही त्या मुलांना हे होणं सोपं जातं. त्यामुळे राजकीय लेव्हलवर काय करायचं हे त्या नेत्यांनी ठरवावं. मी माझं मत एक व्यक्ती म्हणून आणि एक शिक्षक म्हणून फक्त नोंदवतो. शेवटचा काय सल्ला द्याल राज्य सरकारला? नाही, मी त्यांना म्हणेन विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करू नका आणि इतक्या लहान वयामध्ये कुठल्याही 3 भाषा या त्यांच्या डोक्यावर मारू नका. 4थीपर्यंत मातृभाषा, 4थीनंतर दुसरी कुठली तरी भाषा आणि 8वीनंतर तिसरी भाषा. म्हणजे कुठल्याच भाषेला विरोध नाही, कुठल्याही भाषेला विरोध नाही. मी तुम्हाला सांगितलं, कारण मी 4ही भाषा शिकवलेल्या आहेत. मी देश परदेशामध्ये शिकवलेले. क्रमाक्रमाने जावं, टप्प्याटप्प्याने जावं आणि विद्यार्थ्यांना त्याच्या निवडीचा अधिकार असावा. म्हणजे पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्यावर लादू नये असं माझं मत आहे. नक्कीच आपण पाहू शकता, राज्य सरकारनंच नव्हे तर पालकांनीही विद्यार्थ्यांच्यावर कोणती भाषा लादू नये असं प्रखर मत तारा भोळकर यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.